नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळासाठी नाचणी सत्व कसे बनवावे ते दाखवणार आहे. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर आपण बाळाला वरचा आहार सुरू करतो. मग त्यामध्ये बाळाच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी बाळाला उत्तम आणि निरोगी आहार देणंही फार गरजेचं आहे. मग त्यामध्ये नाचणीचा समावेश आपण नक्कीच केला पाहिजे, कारण नाचणीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन, आयर्न आणि कॅल्शियमची प्रमाण हे खूप जास्त आहे. पहिली पेज 1 वर्षाहून आतील बाळांसाठी आहे. इथे मी संजीवनीचं नाचणी सत्व घेतलं आहे, जे की एक शुगर फ्री प्रॉडक्ट आहे. यामध्ये ॲडेड शुगरही मिळतं आणि विदाऊट शुगरही मिळतं. तर हे विदाऊट शुगरवालं प्रॉडक्ट मी यूज करते. हे 2 टेबलस्पून नाचणी सत्व घेऊन घ्यायचे एका वाटीमध्ये. त्यामध्ये अर्धा वाटी होईल एवढं पाणी मिक्स करायचं. सगळ्यात आधी हे एकजीव करून घ्यायचं पाणी आणि पीठ, कारण नंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये. त्यामुळे सगळ्यात आधी तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून झाल्यानंतरच त्याला गॅसवर ठेवावे. गॅसवर ठेवून चांगलं मध्यम आचेवर त्याला सारखं ढवळत राहावं, एकजीव करत राहावं. नंतर थोड्या वेळाने हलवत राहावे, कारण की हे जसं जसं गरम होतं तसं तसं त्यामध्ये घट्टपणा येतो आणि घट्टपणा आल्यानंतर ते कंटिन्यू हलवत राहणं खूप गरजेचं आहे. गुळ पेज ही साधारण 9-10 महिन्यानंतर बाळाला सुरू करावी. यामध्ये मी थोडासा गूळ टाकला आहे. सुरुवातीला पातेल्यात थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये नाचणीचे पीठ हे चांगलं परतवून घ्यायचं. परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून दोघं एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये. नाचणी ही पचायला हलकी असते, त्यामुळे एक 6 महिन्यानंतर बाळाचा वरचा आहार सुरू केल्यानंतर आपण बाळाला सुरुवातीला तर तांदळाची भरड, मुगाची डाळ वगैरे हे देतो. हे दिल्यानंतर एक 8-15 दिवसांनी आपण बाळाला नाचणी सत्व नक्की सुरू करावे. आणि जसं की आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर अशा दिवसांमध्ये नाचणी ही बाळाला थंड आणि ही उष्णता कमी करते आणि पित्तनाशकही आहे. त्यामुळे बाळाला या दिवसांमध्ये नाचणीचे सत्व नक्कीच द्या. नाचणी सत्व बनवत असताना तुम्ही बाळाला यामध्ये वेगवेगळे फ्लेवर पण ॲड करू शकतात. जसं की कधी बाळाला यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकून देऊ शकतात. कधी विलायची पूड असेल तर विलायची पूड टाकून देऊ शकतात. कारण यामुळे काय होईल की बाळाला एका पद्धतीचं अन्न खाऊन त्याला त्या गोष्टीची शिशारी नाही बसणार. नाहीतर मग कसं आहे, बाळ एकाच पद्धतीचं अन्न खाऊन तेही बोर होतात. त्यांना आपण वेगवेगळे फ्लेवर करून दिले, वेगवेगळी टेस्ट त्यांना भेटते आणि मग त्या आवडीने ते खातात पण. इथे मी फक्त पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये दूधही ॲड करू शकतात. जर तुम्ही तुमच्या बाळाला वरचं दूध सुरू केलं असेल आणि ते तुमच्या बाळाला पचत असेल, तर तुम्ही याच्यामध्ये दूध ॲड करून त्याची चव त्यांना आणखी बेटर करून देऊ शकतात. ज्यांचं फॉर्म्युला मिल्कवर बेबी असेल ते याच्यामध्ये फॉर्म्युला मिल्कसुद्धा ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने बनवलेल्या नाचणी सत्वाची पेस्ट तुम्ही तुमच्या बाळाला नक्की ट्राय करा. पहिली पेज ही साधी होती, कारण 1 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण मीठ आणि साखर टाळतो. मग त्यामध्ये तुम्ही दिवसाला बाळाला फक्त 1 चिमूटभर एवढंच मीठ देऊ शकतात. मग तेवढं चिमूटभर दिलं तरी बाळाला सफिशियंट असतं. आणि साखर तर नकोच द्यायला हवी, म्हणूनच मी ते गूळ वापरलेला आहे. एक 8-9 महिन्यानंतर आपण बाळाला गूळही देऊ शकतो, पण थोड्याशा प्रमाणामध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.